आहे तुमचा शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर तुमचं देखील कापूस साठवणूक बॅग याच्या लाभार्थी यादीमध्ये नाव आलंय, तुम्ही देखील लाभार्थी आहात। पण आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की आता याची पुढील प्रोसेस कशी असणार आहे आणि कोणत्या संस्थेमार्फत आपल्याला या बॅग ज्या आहेत त्या मिळणार आहेत। तर याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पुढची प्रोसेस याची कशा प्रकारे असणार आहे वितरणाची। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता ही माहिती आपण या अंमलबजावणी म्हणजे या योजनेची जी अंमलबजावणी झालेली आहे तिचं हे पत्र आहे आणि त्या पत्रामधूनच आपण याविषयीची वितरणाची माहिती पाहत आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे अशा प्रकारचे या 3 ओळी सांगितले आहे की जी निविष्ठा पुरवठादार संस्था आहे तिच्याकडून या बॅग्स प्राप्त करून जी तालुका कृषी संस्था आहे म्हणजे तालुका कृषी अधिकारी जे आहेत ते आणि त्यांची जी क्षेत्रीय यंत्रणा आहे त्यांच्या सहाय्याने जे लाभार्थी शेतकरी आहेत की ज्यांचं या यादीत नाव आलेलं आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत ही कापूस साठवणूक बॅगचं वितरण जे आहे ते या संस्थांमार्फत या अधिकाऱ्यांमार्फत केलं जाणार आहे। आणि ही माहिती आपण याच GR मधून हे जे अंमलबजावणी पत्र आहे याच्यामधून पाहत आहोत, त्याच्यामुळे ही कसलीही बोगस माहिती नाही। अशाच प्रकारची प्रोसेस जी आहे ती पार पाडणार आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला बॅग ज्या आहेत त्या मिळणार आहेत। अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा।